आय.टी. पार्क हिंजवडी परिसरामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आय.टी. इंजिनियरने स्वतः काम करत असलेल्या कंपनीच्या 7व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हिंजवडीतील ॲटलॉस कॉपको ग्रुप या कंपनीत ही धक्कादायक घटना घडली. पियुष अशोक कवडे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. पियुष कवडे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असून तो मागील 1.5 वर्षापासून हिंजवडी आय.टी. पार्क परिसरातील ॲटलॉस कॉपको ग्रुप या कंपनीत अभियंता पदावर कार्यरत होता. पियुषने आपल्या कंपनीच्या 7व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी पियुष कवडेने एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. आई बाबा, मला माफ करा, मी तुमचा चांगला मुलगा होण्यासाठी पात्र नाही, मी अपयशी झालो आहे, असे त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. कंपनीतील कामामुळे आलेल्या नैराश्यामुळे पियुष कवडेने आत्महत्या करण्यासारखा टोकाचं पाऊल तर उचललं नाही ना, या दृष्टिकोनातून देखील हिंजवडी पोलीस पियुष कवडे आत्महत्या प्रकरणाचा तपास करणार आहेत. पेज 1ला ॲटलस कॉपको कंपनीमध्ये तो गेल्या 1.5 वर्षापासून इंजिनियर म्हणून काम करत होता. साधारण तो 28ला म्हणजे सकाळी 9:30 वाजता कंपनीच्या टेरेसवरून त्यांनी जंप करून आत्महत्या केलेली आहे आणि काही सुसाईड नोट लिहिलेली आहे. वडिलांसाठी सुसाईड नोट अशी लिहिलेली आहे की तुमचा मुलगा डिझर्व करत नाही मी काय, आणि जास्त काय चौकशी करत बसू नका असं म्हणून, सॉरी वगैरे असं म्हणून चिठ्ठी लिहिलेली आहे. सर, ज्या कंपनीमध्ये हा काम करत होता तिथे त्याच्यावर काही वर्क प्रेशर होतं का? तिथे त्यांना काही त्याचे स्टाफ काही बोललं होतं का? प्रथम दर्शनी तर असं काही अजून लक्षात नाही आलेलं. चौकशी चालू आहे, परंतु सुसाईड नोटमध्ये त्यांनी तसं लिहिलेलं आहे. तरी पण डीपली चौकशी केली जाईल. नातेवाईक वगैरे येत आहेत त्याचे. दुपारून बॉडी हँडओव्हर वगैरे चालू होतं का, प्रोसेस चालू आहे. संदीप कावडे हा नेमकं कुठला आहे प्रॉपर, आणि तुका आय.टी. अभियंता होतो, कुठला अभियंता होता? संदीप नाही, त्याचं नाव पियुष कवडे. हा नाशिकचा राहणार आहे. आय.टी. अभियंता आहे. गेल्या 1.5 वर्षापासून त्या कंपनीमध्ये आय.टी. अभियंता म्हणून काम करतो. आपण काय कारवाई करत आहात त्याच्यामध्ये? आकस्मिक मृत्यू दाखल करत आहात? हो, सध्या आकस्मिक मृत्यू दाखल केलेला आहे. बाकीच्या चौकशी चालू आहे. नातेवाईकांकडे देखील त्याबाबत इतर काही गोष्टी असतील तर कळेल चौकशीमध्ये.